सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। खोडेगाव ग्रामपंचायतीतील कामात भ्रष्टाचार झाल्याचा नागरिकांना आरोप केलाय। केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करण्यासाठी गावकऱ्यांनी मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील खोडेगाव ग्रामपंचायत येथील कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप स्थानिक नागरिकांनी केले असून सदर कामांची केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणी देखील आता समस्त गावकऱ्यांनी केली आहे। 27 जानेवारीपासून ऋषिकेश विद्याधर ढगे व समस्त गावकऱ्यांच्या वतीने आमरण अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले आहे। मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण सुरू असणार आहे। गावकऱ्यांनी देखील अशा संदर्भातील माहिती देखील दिली आहे। मात्र घोडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामांची केंद्रीय स्तरीय चौकशी व्हावी या मागणीसाठी आमरण अन्नत्याग उपोषण सुरू केले। महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत ही कामे झाली असून ही कामे नियमबाह्य झाल्याचा आरोप यावेळी गावकऱ्यांनी केला। या कामानंतर भ्रष्टाचार झाला असून संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी देखील आता गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येते। नमस्कार, मी ऋषिकेश विद्याधर ढगे, राहणार खोडेगाव, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी खोडेगाव येथे 27 जानेवारी 2024 पासून आमरण अन्नत्याग उपोषणाला बसलेलो आहे। उपोषणाचं मूल फलित असं की गावातील लोकांना, एक गोरगरीब लोकांना योग्य न्याय देण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेला भ्रष्टाचार, लोकांना विहिरीसाठी मागितले जाणारे पैसे, गायगोट्यासाठी मागितले जाणारे पैसे, मस्टर भरण्यासाठी मागितले जाणारे पैसे, हे सगळे मुद्दे असून केंद्र शासन आणि राज्य शासनाअंतर्गत होणारे कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याविरोधात आवाज उचलण्यासाठी मी माझं आमरण अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे। संबंधित उपोषणाची माहिती स्थानिक प्रशासनाला कळवली असून माननीय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी यांना याबाबत कल्पना देण्यात आली आहे। आज उपोषणाचा 5वा दिवस असूनही काही ठराविक कॉन्ट्रॅक्टर, काही ठराविक लोकांच्या दबावापोटी प्रशासन या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे। आज 5वा दिवस उजळूनही आतापर्यंत गावामध्ये एकही प्रशासकीय अधिकारी येऊन उपोषणाची दखल घ्यायला तयार नाही। पोलीस प्रशासनाच्या चांगल्या सहकार्यामुळे हे उपोषण आजतागायत सुरू आहे, परंतु गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं दबावतंत्र आणण्याचं काम काही लोकांनी सुरू केलेलं आहे। तरी माझ्या उपोषणाच्या मागण्यांसाठी मी हे आमरण अन्नत्याग उपोषण असंच सुरू ठेवणार असून न्याय मिळेपर्यंत लढणार असा माझा ठाम निर्णय आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जर माझ्या जीवाला उपोषण करताना काही बरं वाईट झालं तर माझा मृतदेह हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जाळण्यात यावा या मागणीसाठी किंवा या अंतिम इच्छेसाठी मी माझं पत्रही लिहिलं आहे। अंतिम इच्छेच्या पत्रामध्ये मी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर जिल्हाधिकारी कार्यालयात जाळण्यात यावं आणि जर कोणी दगाफटका केला तर संशयितांची नावे मी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवली आहे। मात्र या उपोषणकर्त्यांकडे पंचायत समिती तसंच इतर कार्यालयाने फिरवून सुद्धा बघितले नसल्याची बाब समोर आली आहे। याउलट काही अधिकारी आणि ठेकेदार यांनी ऋषिकेश ढगे यास त्रास देऊन धमकी दिली आहे असं ढगे यांनी सांगितलं। माझ्या जीवाला काही धोका झाल्यास किंवा काही दगाफटका झाल्यास माझा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात जाळावा असं धक्कादायक पत्र देखील ऋषिकेश ढगे यांनी लिहून ठेवलंय। विशेष बाब म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील आणि राज्यातील मंत्री आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जाणारे संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील ही घटना असून त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचवण्याची मागणी आता उपोषणकर्ते ढगे यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक।